नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा भावधाने. दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत. अमेरिका या पुस्तकातला पुढचा भाग मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं, बाब्या आणि डॅनीची अमेरिकेत एंट्री होताच ते भांबावले, बावरून गेले. पण त्यांनी नंतर मग तडजोड करायचा ठाम निर्णय घेतला, कारण शिक्षण करायचं होतं, सेटल व्हायचं होतं, ग्रॅज्युएशन करायचं होतं. त्या दिशेने पुढचं पाऊल त्यांनी उचललं. नवे मित्र जोडले, मुलं मुली एकत्र राहू लागले, कामांची वाटणी केली. जरा भांडण झाली, पण झाली, कामांची वाटणी झाली. आज आता आपण बघूया या मित्रांची, या तडजोडीच्या मार्गावरची प्रगती. चला तर ऐकूया आजची कविता प्रगती. बघता बघता या सगळ्या मुलांचं एक रुटीन ठरून गेलं. अभ्यास सुरू झाला, कॉलेज सुरू झालं. जसा अभ्यास सुरू झाला तसा सिरियसनेस पण वाढला. ग्रॅज्युएशन पूर्ण करायचा ध्यास लागला. आईवडिलांशी घरी फोनवर बोलणं होतच होतं, त्यामुळे मानसिक आधार मिळत होता. तर आता आपण बघूया प्रगती कविता. बाब्याला घरनं फोन येतो बरं का. हॅलो बाब्या, काय जेवलास सोना? मम्मा, कितीदा सांगितलं तुला, म्हणू नकोस ना मला बाब्या किंवा सोना. सगळे मित्र हसतात ना मला. त्याला आवडलं नाही बरं का बाब्या म्हटलेलं, सोना म्हटलेलं, पण आईच ती. हो का, मग मला का म्हणतोस मम्मा? आधी आई म्हणायचास ना, मग आता का म्हणतोस मम्मा? पाठीमागून आवाज आला बाबाचा. मला पण डॅडी म्हटलेलं आवडत नाही बरं का. बॉबी चिडला. आता ठेवू का फोन? पहिले सांगा मला. अरे थांब, आमचं ऐक तरी जरा. खाऊचं पार्सल पाठवलं आहे हां तुला. बॉबी खुश. खरंच? काय काय पाठवलं सांग जरा. जाणून घ्यायला बॉबी अधीर झाला. मम्मा, भाज्या हव्या होत्या गं मला. अभ्यासामुळे वेळ नाही कुकिंगला. त्यातून इंटर्नशिप, सवडच नाही कशाला. अभ्यासामुळे वेळ नाही कुकिंगला, त्यातून इंटर्नशिप, सवडच नाही कशाला. 24 तास पण कमी वाटत आहेत मला. बघून अवस्था लाडक्या लेकराची आवंढा गेला मायबापात. होईल सवय काही दिवसांनी सगळ्याची. घे जरा धीरानी, समजवले बॉबीला दोघांनी. अभ्यासात प्रगती होतच होती, इतरही बाबतीत प्रगतीच होत होती. मैत्रिणी मिळत होत्या मित्रांना. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचाच हा जमाना. अभ्यासाव्यतिरिक्त इतरही प्रगती होतच होती. मैत्रिणी मिळत होत्या मित्रांना. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचाच हा जमाना. जुळल्या कितीतरी मुलांच्या जोड्या, पण अद्याप नव्हती हो मैत्रीण बॉबीला. पहिली टर्म संपली बघता बघता. 3 आठवड्यांचा ब्रेक पण मिळाला. बऱ्याच मुलामुलींनी भारत गाठलं. काही जणांनी तिथेच राहायचं ठरवलं. ब्रेक मिळाला 3 आठवड्यांचा. मुलामुलींनी भारत गाठलं, काही जणांनी तिथेच राहायचं ठरवलं. अमेरिकेतच थांबून काम करायचं आणि पुढचे कोर्सेस संपवायचं. अमेरिकेतच थांबून काम करायचं, पुढचे कोर्सेस संपवायचं. ग्रॅज्युएशन लवकर पूर्ण करायचं. ग्रॅज्युएशन लवकरच पूर्ण करायचं असं त्यांनी ठरवलं. धन्यवाद रसिक श्रोते हो. बघितलीत ना या मुलांची अभ्यासाव्यतिरिक्त प्रगती. आता लिव्हिंगचाच जमाना आहे. आशा आहे ही कविता आपल्याला आवडली असेल. लवकरच पुढचा भाग मी आपल्यापुढे सादर करीन. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि काय सबस्क्राईब करा. धन्यवाद.